नमस्कार मंडळीत, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर सगळ्यात आधी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि काल मी पोपटी बनवलेली होती, तर त्याचीच व्हिडिओ मी आज शेअर केलेली आहे तुमच्यासोबत। तर इथे मी मॅरिनेशन केलं होतं चिकनचं आणि इथे शेंगा घेतलेल्या आहेत। तर या शेंगा आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत आणि जे मी चिकनचं मॅरिनेशन केलं होतं त्याच्यात मी मसाला, हळद, मीठ आणि दही टाकला होता। दही प्रमाणानुसार घेऊ शकता। मी अर्धा किलोला 3 चमचे घेतले होते। 3 चमचे ह्यासाठी कारण जास्त ते आंबट व्हायला नको म्हणून। मॅरिनेशनसाठी अंडी घेतली होती आणि 2 बटाटे घेतले होते जे मी थोडेसे कट केले। तर आता इथे मी पोपटीसाठी पत्र्याचा डब्बा घेतलेला आहे। ॲक्च्युली आम्ही फर्स्ट टाईम पत्र्याच्या डब्यामध्ये करणार होतो, कारण गेल्या वर्षी आम्ही केली होती मडक्यामध्ये आणि कुकरमध्ये पण बनवून झाली होती, पण फर्स्ट टाईम ही मडक्यामध्ये न करता पत्र्याच्या डब्यामध्ये करायला घेतली होती। तर इथे पत्र्याचा डब्बा घेतलेला आहे आणि पत्र्याच्या डब्यामध्ये मी मामरूट टाकलेला आहे। मामरूट आणि ही पूर्ण रेसिपी मम्मी पप्पांनीच बनवलेली आहे। ॲक्च्युली पप्पांनी बनवलेली आहे, कारण खूप दिवसांनी गेल्या वर्षी आम्ही स्वतः बनवला होता, ट्राय केला होता आणि तो झाला पण होता। तर यावेळी प्लॅन फ्लॉप नको व्हायला म्हणून पत्र्याच्या डब्यामध्ये करायचं होतं, कारण पत्र्याच्या डब्यामध्ये कधी केलं नव्हतं। पप्पांनी मग फर्स्ट टाईम ट्राय केलं आणि अफलातून झाली होती। तर त्याच्यासाठी हे जे मामरूट आहे हे खालच्या लेअरला पत्र्याच्या लावून घेतलेलं आहे। जसं आपण मडक्यामध्ये टाकतो ना सारण, सेम टू सेम तशीच लेअर बनवायची आहेत आपल्याला। फक्त फरक एवढाच असतो की पत्र्याचा डब्बा आहे तो एकदम पातळ कोटिंगचा असतो, त्याच्यामुळे त्याला थोडीशी जास्त मामरूटची लेअर लावायला लागते। आता इथे शेंगा घेतलेल्या आहेत, त्या शेंगांमध्ये मसाला टाकलेला आहे आणि आता हा मसाला सगळा मिक्स करून घेणार आहोत आपण। हा सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि खडा मीठ टाकलेला आहे, खडा मीठ पण मिक्स करून घ्यायचा आहे। तर जो नेहमीप्रमाणे तुम्ही उकडत असाल शेंगा, तर त्याचा प्रमाण न घेता शेंगांचा परत मामरूट वगैरे आपण टाकणार आहोत, म्हणून जरा जास्तीचा मीठ टाकायचा आणि ओवा घेतलेला आहे तर तो ओवा टाकलेला आहे। मग शेंगा जेव्हा भाजल्या जातात तो एक स्मोकी फ्लेवर येतो, खूप छान वास येतो, त्याच्यामुळे ओवा टाकलेला आहे आणि हा असा सगळा मिक्स करून घ्यायचा आहे। आणि आता आपलं लेअर बनवण्यासाठी तयार आहे। तर इथे मामरूटाची लेअर टाकल्यानंतर शेंगांची लेअर आपण टाकणार आहोत। तर इथे मी घेतलेल्या आहेत वालाच्या शेंगा आणि चवळीच्या शेंगा। तर तुम्ही बाकीच्या गोष्टी पण म्हणजे मटरच्या शेंगा असतात, कोण वालपापडी घेतं आणि बरंच काही ॲड करता येतं, तर तुम्ही त्यावाईज वेगवेगळ्या शेंगा टाकू शकता। मी इथे फक्त 2 प्रकारच्या शेंगा घेतलेल्या आहेत। तर आता ही अशी पूर्ण लेअर बनवून घेणार आहोत आपण आणि एकदम असं म्हणजे पत्र्याच्या डब्यामध्ये आहे ना, मी तुम्हाला ह्यासाठी बोलले लेअर जास्त घ्यायची, कारण जर तुम्ही डेली बनवत असाल म्हणजे प्रत्येक वर्षी बनवता, तर तसं बनवत असाल ना तर काही प्रॉब्लेम नसतो। पण आम्ही फर्स्ट टाईम बनवणार होतो, त्याच्यामुळे अंदाज नसतो की कितीचा आहे, हीट आपण किती देणार आहोत आणि कसा त्याचा रिझल्ट आपल्याला मिळणार आहे, त्याच्यामुळे आम्ही लेअर थोडी थिक ठेवली होती। तर इथे मधीत चिकन जो मॅरिनेशन केला होता तो टाकला होता। तुम्ही तो फॉईलमध्ये सुद्धा टाकू शकता, फॉईलमध्ये सुद्धा शिजला जातो आणि स्मोकी फ्लेवर येतो, पण तसं आम्ही केलं नाही, सेपरेटच असाच डायरेक्ट टाकला।
मग तो शेंगांना पण त्याचा फ्लेवर येईल म्हणून मग त्याचं सेपरेट न टाकता असा मॅरिनेशन केलेला टाकलेला आहे. आता आपण शेंगांची लेअर टाकूयात. तर हा तुम्हाला कोटिंग दिसले असेल तर ही ऑलरेडी एक बनवली होती, पण आम्ही ट्राय करतोय ते वेगळं होतं, त्याच्यामुळे तुम्हाला तो काला काला भाग दिसला असेल. आता ही अशी शेंगांची लेअर टाकून झालेली आहे आणि करांदे सुद्धा टाकलेले आहेत 2, ते तुम्हाला वरती दिसतच असतील. आता आहे ना आपण पूर्ण मामरूटाची कोटिंग करून घेणार आहोत. हे बघा, हे सगळं कॉर्नरला मी लावून घ्यायला सांगितलं, म्हणजे कसं जर आपण जास्त हीट दिली तर उगाचच शेंगा खराब नको व्हायला, ती पोपटी फ्लॉप नको व्हायला, त्यासाठी पूर्ण कॉर्नरला मामरूट लावलेला आहे. आणि नंतर ह्या सगळ्या शेंगांची एक लेअर बनवलेली आहे. आता हा मामरूट आपण वरती एक लेअर टाकून घेऊयात. हे सगळं लावून झालेलं आहे. आता मामरूट टाकून घेतील. हे बघ, हां, तर आता ही एक लेअर कंप्लीट झालेली आहे. म्हणजे बघा, पहिली भामरूट लावलेला होता, नंतर मग शेंगांची लेअर लावली, त्याच्यानंतर चिकनची लेअर लावली, म्हणजे मॅरिनेशन केलेलं चिकन, अंडा, बटाटा, त्याच्यानंतर पुन्हा शेंगांची, पुन्हा मामरूटाची, आणि आता हा पत्र्याचा डबा बंद केलेला आहे. हा पत्र्याचा डबा बंद केलेला आहे. तर आता आपल्याला पूर्ण याला हीट द्यायचा आहे. तर इथे पूर्ण पेंढा लावला होता. तुमच्याकडे छोटी मोठी लाकडं असतील ना तर ती पण लावा, म्हणजे थाजेवर ते व्यवस्थित आणि लवकर होतं. तर आम्ही मधोमध पूर्ण ठेवला पत्र्याचा डबा, त्याच्यावर पेंढा टाकला. हे असं मधोमध ठेवायचं आणि नंतर मग आग पेटून द्यायची. तुमच्याकडे छोटी मोठी लाकडं असतील किंवा पालापाचोला असेल तर तो करू शकता. माझ्याकडे पालापाचोलासुद्धा होता आणि पेंढा होता. तर मग तो पेंढा वगैरे आम्ही पूर्ण पसरवला आहे. आता मधोमध ठेवला होता, तो पत्र्याचा डबा मधोमध ठेवला होता आणि पेंढा पूर्ण गोलाकार असा लावला आहे आणि त्याच्यावर हीट दिलेली आहे. तर आपली पोपटी अर्ध्यावर आलेली आहे. एक 15 ते 20 मिनटं हीट द्यायची आहे त्याला, आणि त्याच्यानंतर तुम्ही 5 ते 10 मिनटं ठेवू शकता, म्हणजे थाजेवर. म्हणजे जर कुठल्या शेंगा वगैरे राहिल्या असतील ना तर ह्या आता सगळ्या हळूहळू मग मी काढून घेते परातीमध्ये. ह्या बघा, तर हे जे काय भामरूट आहे ना ते सगळं काढून टाकलेलं आहे आणि आता असं परातीमध्ये ओतून घेते. तर हे असं कुठे कुठे राहिलेले आहेत त्या काढायला लागतात. फक्त कसं होतं, जेव्हा मोठ्या प्रमाणात म्हणजे खूप सारी लोक वगैरे येऊन करतो आपण ना, तेव्हा कसं होतं सगळं डायरेक्ट न्यूजपेपर टाकून त्याच्यावर तो उपडा करतो. हे बघा कशी मस्त एकदम स्मोकी फ्लेवर एकदम चिकनचा लागतो. मी चिकनचा पीस खाल्ला होता आणि ती व्हिडिओ केली होती. तर तुम्ही पण अशा प्रकारे करा.